करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, कोणासमोर हात पसरत जाऊ नकोस. जगायचं असेल तर स्वतःच्या हिमतीवर जग. परंतु समर्थ म्हणाले, ऐकत असताना, बोलत असताना आपलं मन शांत ठेवून ऐक. समोरच्या व्यक्तीसाठी आपण किती महत्त्वाचं आहे हे त्याच्या बोलण्यावरून बरोबर समजत असतं. कसं काय बघा, आता समोरून एखादी व्यक्ती येत आहे आणि त्या व्यक्तीशी आपलं बोलणं सुरू आहे, परंतु समोरची व्यक्ती तेव्हा जाणून घेत असते की आपले प्रश्न त्यांना समजले असतील. बरोबर की नाही? ते बोलण्यावरूनच समजतं कसा तुमचा स्वभाव आहे, कशा प्रकारे तुम्ही वर्णन करत आहात. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, प्रत्यक्षात कोणासमोर हात पसरू नको. का पसरायची वेळ येते? एखादा ज्यावेळी बघा प्रत्यक्षात संकट उभं राहिलं तर आपण प्रत्येकाची मदत घेत असतो. परंतु आपल्या बोलण्यावरून, आपल्या स्वभावावरून ते बरोबर समजतं. म्हणून समर्थ म्हणाले, खोटेपणा आणि मोठेपणा दाखवून कोणाची मनं जिंकायची नसतात. खोटेपणा आपल्यामध्ये कशाला असावा? जे आहे ते सत्याचं ना. बरोबर की नाही? सत्याने काय होतं की मनुष्य देह बघा उत्तम रीतीने जगत असतो सत्यपणाने. परंतु खोटापणा जर आपल्यामध्ये असेल तर आपला चेहरा खोटेपणा लपवत असतो. परंतु प्रत्येकाची मनं जिंकायची आहेत. काय करायला हवं? म्हणून जगत असताना, आयुष्य जगताना स्वतःच्या हिमतीवर जगा. ज्याप्रमाणे कोणापुढे हात पसरायची गरज भासणार नाही. आपल्याला हात पसरायची वेळ केव्हा येते? विचार करा. एखाद्या वेळी आपल्याला पैशाची अडचण भासली की आपण लगेच दुसऱ्यांची कडी वाजवायला जातो की बाबा मला थोडं आर्थिक कमी आहे, तर मला देणं गरजेचं आहे, मग तुम्ही मला मदत करू शकता का? असं आपण एकमेकांना बोलत असतो. परंतु प्रत्येक क्षण हा योग्यच असतो असं नाही आहे. परंतु त्या योग्य वेळेत उत्तम प्रकारे निर्णय घेणं फार महत्त्वाचं आहे. जिथं तुमच्या मौनाची दखल घेतली जात असते. एखाद्या वेळी बघा आपण शांत बसत असतो. काही लोकं पाहणारी सुद्धा असतात. परंतु जिथे तुमच्या दुःखाचा पसारा त्याचप्रमाणे दुःखाचा पसारा मांडण्यात काहीच अर्थ नसतो. आपल्याकडे जेवढे पैसे असतात, आपल्याकडे जेवढं भांडवल आहे, त्यामध्ये बघा आपण प्रत्यक्षात किती दुःख जरी आले तरी आपण समजून घेतो. परंतु कोणाकडून मदत घेत असताना, कोणापुढे हात पसरत असताना मनामध्ये एक विचार येतो की खरंच ही व्यक्ती आपल्याला मदत करत आहे किंवा या व्यक्तीकडून आपण पैसे घेतलेले आहेत, परंतु त्या व्यक्तीला आपल्याला पैसे देणं आहे. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, आपण आपल्या सुखाचा कधी पसारा मांडत बसतो का? नाही आहे. दुःखाचा आपण बघा प्रत्यक्षपणे काय करत असतो? पानभर निबंधासारखं वाचून दाखवत असतो. कारण का? दुःख आलेले आहे. मग आपण एकमेकांकडे बघा बोलत असतो, हात पसरत असतो की मला मदत करा.
जेव्हा तुमचं नातं तुटलं जातं ना, तेव्हाच तुम्हाला बघा तुमचं मन दुखलं जातं, शरीराला त्रास होत असतो. पण जेव्हा नातं सुरू असून जेव्हा तुमचं नातं सुरू असतं, त्यावेळी मन भरत नाही. असं का? विचार करा. समोरून घेणाऱ्या व्यक्तीवरच समजून घेण्याची जबाबदारी ही जास्त असते. आता एखादी व्यक्ती, आपण काय काम करत आहोत, त्यावर सर्व डिपेंड आहे. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, हिमतीने जगा. कोणापुढे झुकण्याची सवय लावूच नका. ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षात भाग दिलेला आहे. एखाद्याचं वाईट जसं आपल्याला पाहावत नाही ना, तसं एखाद्याचं क्षणिक सुखसुद्धा आपल्याला पाहावत नाही आहे. कारण त्याच्या वाटेला सुद्धा तेवढी दुःख येऊन गेलेली आहेत. म्हणून समर्थ म्हणाले, कधी कधी लोकांच्या नजरेत जाणं गरजेचं आहे. कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी आधी शून्य होता आलं पाहिजे. आपण शून्याला कमी किंमत देतो. तेव्हाच नशिबावर बघा, आपण ज्या ठिकाणी राहत असतो त्या ठिकाणी बघा, एखाद्या ठिकाणी आपण उभे असतो. का मध्ये थांबलो? कारण आयुष्याचा हा प्रवासच आहे. या प्रवासामध्ये आपण एकमेकांपुढे हात पसरत असतो. ही वेळ का येते? समर्थ म्हणाले, की माणसाचा जन्म हा प्रत्येक घराघरात होत असतो. परंतु जसा माणसाचा जन्म होत असतो ना, त्याचप्रमाणे माणुसकी ही ठराविक ठिकाणी जन्म घेते. प्रत्येकाच्या घरामध्ये माणुसकी पाहायला मिळते का? नाही मिळत. माणुसकी जिथे जन्मते आणि त्याचप्रमाणे बघा, प्रत्यक्षात माणुसकी म्हणून जन्माला आल्यानंतर तिथेच परमेश्वराचं वास्तव्य निर्माण करत असते. म्हणून समर्थ म्हणाले, माणुसकी आपल्याला टिकवायची. आज जर संसारामध्ये एखाद्या गोष्टीमध्ये लक्ष लागत नाही, कारण आपल्या पत्नीला, आपल्या मुलांना आनंदी बघण्यातच जो आनंदी राहत असतो, त्यालाच सुख प्राप्त होणार आहे. म्हणून समर्थ म्हणाले, आयुष्यात समजदारीची बघा, जी वाक्य आहेत, शब्द आहेत, तीच वापरली पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, आयुष्य कोणापुढे हात पसरू नको. कितीही काही झालं, जे मागायचं ते भगवंताकडे माग. हिमतीने जग, हिमतीने लढ. आज पहिल्यांदाच आपण आपल्या आयुष्यात जर चांगली वेळ घालवली, तर सगळे आपले लोक आपल्या जवळ येतील. म्हणून समर्थ म्हणाले, काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली सगळं. आधार देणारे हात हा रिकामा असला तरी चालेल, पण मन मात्र निर्मळ असणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक ठिकाणी काही ठिकाणी सडेतोड उत्तर देण्याची सुद्धा गरजेचं आहे. त्याच्याशिवाय समोरच्या व्यक्तीला बघा धाक बसणार नाही. बरोबर ना? म्हणून समर्थ म्हणाले, कुणाची गरिबी पाहून नाती तोडू नका. नाती तोडण्याचं एक प्रमुख कारण बनलं आहे. बरोबर की नाही? परंतु समर्थ म्हणाले, ते कारण म्हणजे खूप मोठं आहे. आपल्या घरात लहान लहान दुःखाचे दिवस येत असतात. मध्येच बघा, कुणाची गरिबी
सांगण्यात किंवा श्रीमंती दाखवण्यात वेळ घालवू नका. संयमाचं प्रशिक्षण घेतलं ना, की बरीच युद्ध शांतपणे जिंकत असतात. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्या जीवनात प्रशिक्षण घेणं महत्त्वाचं आहे. हिमतीने का जगायला सांगितले? ज्याप्रमाणे विचार जर केला तर सर्वात आधी बघा, सहवास हा शब्दात मांडण्यापेक्षा अनुभवण्यात जास्त आनंद मिळत असतो. सहवास कोणासोबत? जी व्यक्ती तुम्हाला मदत करेल त्या व्यक्तीसोबतच तुमचा देह बघा त्यांच्या सहवासात राहील. तुम्हाला जे आईवडिलांसाठी करायचं आहे, जे करायचं ते करा. पण जोपर्यंत बघा प्रत्यक्षपणे जिवंत आहे, तोपर्यंत नक्की करणं गरजेचं आहे. तिथे एकदा बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, आवडती गोष्ट ठेवली तरी ती पुन्हा परत येत नाही. वडिलांशी जे आपल्याला करायचं होतं त्या आत्तापर्यंत आत्ताच्या क्षणापर्यंत आपण करत आलो. परंतु ती एकदा का जग सोडून निघून गेली ना, तर आपण तिची आवडती वस्तू बघा कितीही केली तरी परत येत नसते. सुंदर भाग दिलाय. एकदा मनुष्यदेह इथून निघून गेला ना, पुनरपी संसार येणे नाही. म्हणून ज्याला पूर्णतः आईवडील समजले तो आयुष्यात सुखी झाला. परंतु आईवडील असताना सुद्धा बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, त्यांचे संस्कार आणि त्यांची शिकवण आपल्याला उत्तमतेने पॉझिटिव्ह करत असते. मनाला एक प्रकारे आनंद निर्माण होत असतो. म्हणून समर्थ म्हणाले, मन शांत ठेवू नये. आपलं मन शांतात राहणारच नाही आहे. काही ना काहीतरी बघा करतच असतो. बरोबर की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, जे काय करत असशील तर उत्तम रीतीने बघा, प्रत्येक प्रश्नाला उत्तर असणं अपेक्षित असतं. तसंच प्रत्येक कार्य करणं गरजेचं आहे. आपण आतापर्यंत लोकांचे पैसे, लोकांची संपत्ती आतापर्यंत पाहत राहिलो. परंतु आपल्या जीवनास नवीन दिवस पाहण्यासाठी नक्कीच आपले नातेवाईक चांगले आहेत. आणि त्याचप्रमाणे आपल्या मनामध्ये असणारा प्रश्न कुठेतरी कुठल्या क्षणी बघा आपल्याला बाहेर काढायचा आहे. जो चांगला प्रश्न आहे त्याचं उत्तर आपल्याला मिळणं अपेक्षित आहे. मनामध्ये जर आपण ठेवून राहिलो तर आपल्याला एकही त्या प्रश्नाचं उत्तर मिळणार नाही. म्हणून समर्थ म्हणाले, हात पसरवू नका कोणाकडे. जगायचं असेल तर हिंमत करा. बरोबर की नाही? मला कोण लोक हसतील, मला कोण लोक बोलतील याचा तुम्ही विचार करणं सोडून द्या. जर तुम्ही विचारत राहाल ना, तर तुमच्या आयुष्यात तुमचं ते कार्य पूर्णपणे ठाम राहील. म्हणून समर्थ म्हणाले, वेळ घालवू नकोस. या वेळेमध्येच संपूर्ण रीतीने कार्य करणं गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.